नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं विषय खोल या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपण आज महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत, जो की मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 साठी सराव प्रश्नपत्रिका या व्हिडिओमधून आपण घेऊन आलो आहोत. यामध्ये 100 प्रश्न 100 गुणांसाठी वेळ 90 मिनिटांचा असणार आहे. मित्रांनो, आपण हा भाग 9वा घेऊन आलो आहोत. तर याचे जे 8 भाग आहेत मागील, ते आपण यूट्यूबमध्ये प्लेलिस्ट ॲड केली आहे मित्रांनो. ते व्हिडिओ पण बघू शकता तुम्ही. मित्रांनो, याच्यामध्ये जे महत्त्वाचे प्रश्न आहेत सर्वच्या सर्व हे रिव्हिजन पर्पजसाठी आपण घेतलेले आहेत. मित्रांनो, तुमचा मुंबई उच्च न्यायालयाचा पेपर खूपच जवळ आलेला आहे. मित्रांनो, हॉल तिकीट देखील लवकरच येणार आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात वेळ वाया न घालवता. तर मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, अभिनव भारत या संघटनेची स्थापना सावरकरांनी कोठे केली होती? उत्तर आहे मित्रांनो, नाशिक या ठिकाणी केली होती. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केली होती. मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, 1857च्या उठावाचे कानपूरमधील नेतृत्व कोणी केले होते? उत्तर आहे मित्रांनो, नानासाहेब पेशवे यांनी केले होते. महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा मित्रांनो, 1857च्या उठावाचे नेतृत्व. पुढील प्रश्न आहे, मद्रास महाजन सभेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? उत्तर आहे मित्रांनो, 1884 साली झालेली मित्रांनो मद्रास महाजन सभेची स्थापना. पुढील प्रश्न आहे, तत्वबोधिनी सभा कोणी स्थापन केली? उत्तर आहे मित्रांनो, देवेंद्रनाथ टागोर यांनी केले. मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे, महत्त्वाचं आहे. पुढील प्रश्न आहे, गांधीजींनी यंग इंडिया हे वृत्तपत्र कोणत्या भाषेत सुरू केले होते? उत्तर आहे मित्रांनो, इंग्रजी भाषेमध्ये केले होते. पुढील प्रश्न आहे, बंगालची फाळणी कोणत्या रॉयने रद्द केली? उत्तर आहे मित्रांनो, लॉर्ड हार्डिंग दुसरा. ओके, लक्षात ठेवा, लॉर्ड हार्डिंग दुसरा याने केली होती. बंगालच्या फाळणीची जो प्रस्ताव होता तो रद्द केला होता. मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणाच्या प्रेरणेतून झाली? उत्तर आहे मित्रांनो, सुभाषचंद्र बोस यांच्या प्रेरणेतून झाली. मित्रांनो, ते स्थापनेचे अध्यक्ष होते. मित्रांनो, लक्षात ठेवा, फॉरवर्ड ब्लॉक. पुढील प्रश्न आहे, वासुदेव बळवंत फडके यांचे वकील पत्र कोणी घेतले होते? उत्तर आहे मित्रांनो, सार्वजनिक काका. मित्रांनो, सार्वजनिक काका हे कोणाचे टोपण नाव आहे हे मला कमेंटमध्ये कळवा मित्रांनो. आणि वासुदेव बळवंत फडके हे जे आहेत ते आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जातात. मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, प्रार्थना समाजाचे मुख्य मुखपत्र कोणते होते? तर उत्तर आहे मित्रांनो, सुबोध पत्रिका. लक्षात ठेवायचं आहे. प्रार्थना समाजाचे संस्थापक कोण होते मित्रांनो? तर हे जे आहेत ते दादोबा पांडुरंग तरखडकर. लक्षात ठेवा, दादोबा पांडुरंग तरखडकर. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, पांडुरंग फक्त दादोबा पांडुरंग हे होते मित्रांनो, तरखडकर हे नव्हते. मित्रांनो, दादोबा पांडुरंग हे वेगळे आणि तरखडकर हे वेगळे. मित्रांनो, लक्षात ठेवा. गुलामगिरी हे पुस्तक ज्योतिराव फुलेंनी कोणाला अर्पण केले? उत्तर आहे मित्रांनो, अमेरिकन जनतेला गुलामगिरी हे पुस्तक अर्पण केले होते. मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले यांनी. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात कमी वनच्छादन क्षेत्र असलेला विभाग कोणता? उत्तर आहे मित्रांनो, मराठवाड्यात सर्वात जास्त वन क्षेत्र कमी आहे मित्रांनो, सर्वात कमी. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, भीमा आणि कृष्णा नद्यांच्या खोऱ्याला कोणत्या डोंगर रांगांनी वेगळे केलेले आहे? मित्रांनो, तर शंभू महादेव या डोंगर रांगांनी वेगळे केलेले मित्रांनो, कृष्णा आणि भीमा नदीच्या खोऱ्याला. ओके. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, जगातील सर्वात उंच पठार कोणते आहे? उत्तर आहे मित्रांनो, तिबेटचे पठार हे जगातील सर्वात उंच पठार आहे मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, कोणत्या मृदेला रेगूर मृदा म्हणून ओळखले जाते? उत्तर आहे मित्रांनो, काळी कापसाची मृदा जी आहे त्याला रेगूर मृदा म्हणून ओळखले जाते मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, भारतातील सर्वाधिक लांबीची किनारपट्टी असलेलं राज्य कोणते? तर गुजरात या राज्याला सर्वाधिक किनारपट्टी लाभलेली. मित्रांनो, आपल्या भारतामध्ये किती राज्यांना किनारपट्टी लागलेली? मित्रांनो, मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो, किती राज्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील दक्षिण काशी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर पैठण हे शहराला दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. मित्रांनो, लक्षात ठेवा, पैठण हे जे आहे ते संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे. मित्रांनो, पुढील प्रश्न आहे, अस्तंबा हे शिखर कोणत्या पर्वतरांगेत आहे? उत्तर आहे मित्रांनो, सातपुडा पर्वतरांगेत आहे. अस्तंबा हे जे शिखर आहे हे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा.
पुढील प्रश्न आहे मुळा व मुठा या नद्यांचा संगम कोठे होतो? उत्तर आहे मित्रांनो पुणे या जिल्ह्यामध्ये होतं, पुणे या शहरामध्ये, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे कोल्हापूर ते रत्नागिरी दरम्यान कोणता घाट लागतो? उत्तर आहे मित्रांनो आंबा घाट. मित्रांनो लक्षात असं ठेवायचं की रत्नागिरीला काय फेमस आहे? आंबा फेमस आहे, त्याच्यामुळं आंबा घाट लक्षात ठेवायचं मित्रांनो, लक्षात राहत नसतात घाट त्यामुळे. पुढील प्रश्न आहे भारतातील पहिले तेल शुद्धीकरण केंद्र कोठे सुरू झाले? उत्तर आहे मित्रांनो दिग्बोई, आसाम या राज्यामध्ये दिग्बोई येथे भारतातील पहिले तेल शुद्धीकरण केंद्र सुरू झाले होते मित्रांनो. पुढील प्रश्न आहे संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक कोणत्या कलमामार्फत बोलावली जाते? उत्तर आहे मित्रांनो कलम 108 मार्फत बोलावली जाते. संसदेची संयुक्त बैठक जी आहे ती राष्ट्रपती बोलवत असतात, त्यांना तो अधिकार असतो मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वे कोणत्या देशाकडून घेतलेली आहेत? उत्तर आहे मित्रांनो आयर्लंड या देशाकडून घेतलेले आहेत. पुढील प्रश्न आहे मित्रांनो 74वी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे? उत्तर आहे मित्रांनो शहरी स्थानिक स्वराज्य संस्था. ओके मित्रांनो जे कलम आहेत कलमांवरती प्रश्न येण्याची शक्यता असते. त्यानंतर उच्च न्यायालयाचे जे काही अधिकार वगैरे कलम असतात ना त्यावरती प्रश्न येण्याची संभाव्यता आहे, त्यामुळे ते महत्त्वाचे आहेत. त्याच्यामुळे आपण निवडणूक आयुक्त हे जे प्रश्न आहेत हे सर्व जे रिलेटेड आहेत न्यायालयाशी त्याचे आपण महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत मित्रांनो, जेणेकरून हे प्रश्न येऊ शकतात. त्या अनुषंगाने आपण एक तर्क लावून घेतलेले आहेत मित्रांनो, महत्त्वाचे रिव्हिजन खूप चांगली होणार आहे. पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोणासमोर शपथ घेतात? उत्तर आहे मित्रांनो राज्यपालांसमोर घेतात. पुढील प्रश्न आहे निवडणूक आयुक्तांची नियुक्ती कोण करतो? उत्तर आहे मित्रांनो राष्ट्रपती करत असतात. हे भारतीय म्हणजे राष्ट्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करत असतात राष्ट्रपती, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे घटना समितीचे एकूण किती महिला सदस्य होत्या? उत्तर आहे मित्रांनो 15 महिला सदस्य होत्या मित्रांनो घटना समितीमध्ये. ओके पुढील प्रश्न आहे लोकसभेचे पहिले सभापती कोण होते? उत्तर आहे मित्रांनो ग.वा. मावळणकर. ओके महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. ग.वा. मावळणकर हे लोकसभेचे पहिले सभापती होते, लक्षात ठेवा. आणि आता सध्याचे लोकसभेचे सभापती कोण आहेत मित्रांनो मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. खूप सोपा प्रश्न आहे आणि महत्त्वाचा आहे मित्रांनो, सांगा मला. पुढील प्रश्न आहे मित्रांनो ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किमान किती असते? सांगा मित्रांनो. तर किमान जे आहे ते 7 ते 17. ओके कमीत कमी 7 असते, जास्तीत जास्त 17 असते मित्रांनो. ते आपल्या ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येवरती म्हणजे मतदानावरती ठरवले जाते मित्रांनो. पुढील प्रश्न आहे शून्य प्रहर 0 हवर ही संकल्पना कोणत्या देशाच्या संसदीय प्रक्रियेतून आली? तर भारत या संसदीय प्रक्रियेतून आली, लक्षात ठेवा मित्रांनो. पुढील प्रश्न आहे भारतीय घटनेचा आत्मा कशाला म्हणतात? तर उत्तर आहे मित्रांनो घटनेचा सरनामा या किंवा प्रस्तावना याला जो आहे तो राज्यघटनेचा आत्मा म्हटले जाते मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मानवी डोळ्याच्या कोणत्या भागावर प्रतिमा तयार होते? उत्तर आहे मित्रांनो दृष्टीपटल या भागावरती जे आहे ना रेटिना, त्याला रेटिना म्हटले जाते इंग्लिशमध्ये मित्रांनो. या भागावरती प्रतिमा तयार होते मित्रांनो, महत्त्वाचे लक्षात ठेवा दृष्टीपटल. ओके पुढील प्रश्न आहे काचेच्या कापणीसाठी कशाचा वापर केला जातो? मित्रांनो हिऱ्याचा वापर केला जातो. तर हिऱ्याने काच कापला जातो मित्रांनो. हिरा हा जो आहे तो सर्वात कठोर धातू मानला जातो मित्रांनो, हिरा. ओके पुढील प्रश्न आहे लाळेमध्ये कोणते एन्झाईम्स असते? उत्तर आहे मित्रांनो टायलिन हे एन्झाईम्स असते मित्रांनो लाळेमध्ये. पुढील प्रश्न आहे मित्रांनो आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व मुबलक प्रमाणात असते? उत्तर आहे मित्रांनो क जीवनसत्व. मित्रांनो क जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी हा रोग होत असतो मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे बॅरोमीटरचा वापर कशासाठी केला जातो? उत्तर आहे मित्रांनो वातावरणाचा दाब मोजण्यासाठी बॅरोमीटरचा वापर केला जातो मित्रांनो. पुढील प्रश्न आहे ध्वनीचा वेग कोणत्या माध्यमातून सर्वाधिक असतो? उत्तर आहे मित्रांनो स्नायूमध्ये म्हणजे सॉलिड याच्यामध्ये स्नायूचा ध्वनीचा वेग जास्त असतो मित्रांनो, सर्वाधिक असतो. पुढील प्रश्न आहे मित्रांनो
सौर ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत कशाद्वारे केले जाते? उत्तर आहे मित्रांनो सोलार सेल. सोलार सेलच्या द्वारे सौर ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये केले जाते. लक्षात ठेवा मित्रांनो. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, आवर्त सारणीमध्ये पॅरिओडिक टेबलमध्ये लक्षात ठेवा एकूण किती नैसर्गिक मूलद्रव्ये आहेत? तर 94 मूलद्रव्ये आहेत मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, इन्सुलिनची निर्मिती मानवी शरीरातील कोणत्या अवयवात होते? उत्तर आहे मित्रांनो स्वादुपिंड म्हणजेच पॅनक्रियाज मध्ये होते. लक्षात ठेवा. तर इन्सुलिनच्या कमतरतेमुळे मित्रांनो मधुमेह हा आजार होतो मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, ड्राय आईस म्हणजे काय? उत्तर आहे मित्रांनो स्नायू रूपातील कार्बन डायऑक्साईड. ओके. पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो, भारताच्या रुपया अधिकृत चिन्ह कोणी डिझाईन केले? रुपयाचा अधिकृत चिन्ह कोणी डिझाईन केले? तर डी उदय कुमार यांनी डिझाईन केलेले मित्रांनो. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय? उत्तर आहे मित्रांनो सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांचे सह अस्तित्व. ओके. पुढील प्रश्न आहे, नाणे बाजार मनी मार्केट कोणाद्वारे नियंत्रित केले जाते? उत्तर आहे मित्रांनो RBI द्वारे. पुढील प्रश्न आहे, भारतात चलनवाढ मोजण्यासाठी कोणते निर्देशांक वापरले जातात? उत्तर आहे मित्रांनो CPI आणि WPI. लक्षात ठेवा मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, 10व्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य भर कशावर होता? याचं उत्तर आहे मित्रांनो गरिबी आणि बेरोजगारी निर्मूलन. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, भारताचा विदेशी व्यापार सर्वाधिक कोणत्या देशाशी होतो? उत्तर आहे मित्रांनो अमेरिका या देशाशी होतो. पुढील प्रश्न आहे, बँकिंग क्षेत्रात सुधारणेसाठी कोणती समिती नेमली होती? उत्तर आहे मित्रांनो नरसिंहन समिती. लक्षात ठेवा नरसिंहन समिती. पुढील प्रश्न आहे, फेरा कायद्याची जागा कोणत्या कायद्याने घेतली आहे? उत्तर आहे मित्रांनो फेमा या कायद्याने घेतलेली आहे. फेरा या कायद्याची जागा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचे काम कोणती संस्था करते? उत्तर आहे मित्रांनो राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय म्हणजेच NSO. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, आर्थिक आणीबाणी कोणत्या कलमांतर्गत लावली जाते? उत्तर आहे मित्रांनो कलम 360. कलम 360 या कलमानुसार आर्थिक आणीबाणी लावली जाते मित्रांनो. राष्ट्रपती ती लावत असतात. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला कोण? उत्तर आहे मित्रांनो बिच्छेंद्री पाल. लक्षात ठेवा बच्छेंद्री पाल. लक्षात राहू द्या मित्रांनो महत्त्वाचं आहे. पुढील प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्रसंघाचे UN सध्याचे सरचिटणीस कोण आहेत? उत्तर आहे मित्रांनो अँटोनियो गुटेरेस. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, भारतातील सर्वात मोठा नागरी सन्मान पद्मविभूषण पुरस्कार सुरू करण्यात आला. ओके एक मिनिट हा. भारतातील सर्वात मोठा नागरी सन्मान पद्मविभूषण कधी सुरू करण्यात आला असा आहे प्रश्न मित्रांनो. 1954 साली सुरू करण्यात आला होता मित्रांनो. तर भारतातील सर्वात मोठा जो सन्मान आहे मित्रांनो तो आहे भारतरत्न. हा जो आहे तो 2 नंबरला आहे मित्रांनो, दुसऱ्या नंबरचा आहे. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, बॅकिंगहॅम पॅलेस कोठे आहे? तर उत्तर आहे मित्रांनो लंडन या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न आहे, जगातील सर्वात खोल गर्ता कोणती आहे? तर मरियाना गर्ता आहे मित्रांनो. पॅसिफिक महासागरामध्ये आहे ही मरियाना गर्ता. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, भारताने पहिला अणुस्फोट चाचणी कोठे केली? उत्तर आहे मित्रांनो पोखरण या ठिकाणी केलेली भारताने पहिली अणुस्फोट चाचणी. पुढील प्रश्न आहे, ऑपरेशन फ्लड कशाशी संबंधित आहे? उत्तर आहे मित्रांनो दूध उत्पादन वाढीसाठी आहे मित्रांनो ऑपरेशन फ्लड. लक्षात ठेवा. श्वेत क्रांती ही दुधासाठीच होती मित्रांनो. श्वेत क्रांतीचे जे जनक आहेत ते वर्गीस कुरियन हे आहेत मित्रांनो आणि हरित क्रांतीचे जनक MS स्वामीनाथन हे आहेत मित्रांनो. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, जागतिक व्यापार संघटनेची म्हणजेच WTO ची स्थापना केव्हा झाली? उत्तर आहे मित्रांनो 1 जानेवारी 1995 ला. 1995. लक्षात ठेवा 1 जानेवारी 1995 ला. WTO म्हणजे जागतिक व्यापार संघटनेचे जे मुख्यालय आहे ते कोठे आहे मित्रांनो? तर मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो.
पुढील प्रश्न आहे भारतीय अवकाश विज्ञानाचे जनक कोण आहेत? उत्तर आहे मित्रांनो विक्रम साराभाई. विक्रम साराभाई यांनी इस्रोची स्थापना केलेली मित्रांनो. इस्रो हे जे आहे याचे मुख्यालय आहे आपल्या बंगळुरूमध्ये, हे कर्नाटक या राज्यामध्ये, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे सॅमसंग ही कोणत्या देशाची कंपनी आहे? उत्तर आहे मित्रांनो दक्षिण कोरियाची कंपनी मित्रांनो सॅमसंग. पुढील प्रश्न आहे असहकार आंदोलन कोणत्या घटनेमुळे थांबवण्यात आले? उत्तर आहे मित्रांनो चौरी चौरा घटना. ओके, लक्षात ठेवा मित्रांनो. पुढील प्रश्न आहे पहिली गोलमेज परिषद केव्हा भरली? उत्तर आहे मित्रांनो 1930 साली भरलेली मित्रांनो पहिली गोलमेज परिषद. पुढील प्रश्न आहे वेदांकडे परत चला असा संदेश कोणी दिला? उत्तर आहे मित्रांनो स्वामी दयानंद सरस्वती यांनी दिलेला मित्रांनो. महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. आणि स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केलेली, लक्षात ठेवा मित्रांनो, आर्य समाजाची स्थापना. पुढील प्रश्न आहे आझाद हिंद सेनेचे मुख्यालय कोठे होते? तर उत्तर आहे मित्रांनो रंगून या ठिकाणी होते मित्रांनो, रंगून. पुढील प्रश्न आहे मित्रांनो महात्मा ही पदवी फुलेंना कोणी दिली? उत्तर आहे मित्रांनो राव बहादूर वड्डेवार, लक्षात ठेवा, वड्डेदार, राव बहादूर वड्डेदार यांनी फुलेंना महात्मा ही पदवी दिलेली मित्रांनो. पुढील प्रश्न आहे मित्रांनो कोणत्या नदीला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात? तर कोयना या नदीला म्हणतात मित्रांनो महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी. आणि गोदावरी नदीला दक्षिण गंगा असे म्हटले जाते मित्रांनो, दक्षिण गंगा, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो, लक्षात ठेवा, महत्त्वाचा आहे. आणि हा प्रश्न खूप वेळा मी रिपीट केला मित्रांनो. पुढील प्रश्न बघूयात माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रायगड या जिल्ह्यामध्ये मित्रांनो. पुढील प्रश्न आहे जगातील सर्वात मोठे बेट कोणते? उत्तर आहे मित्रांनो ग्रीनलँड हे बेट जे आहे ते जगातील सर्वात मोठे बेट आहे मित्रांनो. पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता? तर सिंधुदुर्ग हा जो जिल्हा आहे तो महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा आहे. पुढील प्रश्न आहे मूलभूत अधिकार कोणत्या भागात दिलेले आहेत? उत्तर आहे मित्रांनो भाग 3. भाग 3 मध्ये मूलभूत अधिकार दिलेले आहेत मित्रांनो. पुढील प्रश्न आहे राज्यपालाचा कार्यकाळ किती असतो? उत्तर आहे मित्रांनो राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तो 5 वर्षाचा असतो मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो जिल्हा स्तरावरील सर्वात उच्च पोलीस अधिकारी कोण असतो? तर उत्तर आहे मित्रांनो पोलीस अधीक्षक म्हणजेच SP असतो. ग्रामीण भागातील जिल्हा अधिकारी म्हणजे जिथे पोलीस आयुक्तालय नाही तिथे SP सर्वात मोठा असतो मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे विधान परिषदेचे सदस्य किती वर्षांसाठी निवडले जातात? तर उत्तर आहे मित्रांनो 6 वर्षांसाठी. पुढील प्रश्न आहे मिथेन वायूचा मुख्य स्रोत कोणता? उत्तर आहे मित्रांनो भात शेती आणि दलदलीचा भाग, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मानवी शरीरात एकूण किती हाडे आहेत? तर 206 हाडे आहेत मित्रांनो मानवी शरीरामध्ये. पुढील प्रश्न आहे अजीवनसत्वाच्या शास्त्रीय नाव काय आहे? उत्तर आहे मित्रांनो रेटिनॉल हे अजीवनसत्वाचे शास्त्रीय नाव आहे. अजीवनसत्वाच्या अभावामुळे रात आंधळेपणा होत असतो मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे रिश्टर स्केल कशासाठी वापरतात? उत्तर आहे मित्रांनो भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी रिश्टर स्केलचा वापर केला जातो मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे डेंग्यू हा आजार कशामुळे होतो? उत्तर आहे मित्रांनो विषाणू व्हायरसमुळे होतो मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणत्या नदीच्या काठी आहे? तर नर्मदा नदी काठी आहे मित्रांनो, ही गुजरातमध्ये आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार वल्लभभाई पटेल यांचा हा पुतळा आहे मित्रांनो. राम सुतार जे की महाराष्ट्र भूषण पुरस्कार यांना मिळाला मित्रांनो 2024चा, त्यांनी हा स्टॅच्यू ऑफ युनिटी जो की भारतातील सर्वात मोठा पुतळा आहे मित्रांनो तो बनवलेला आहे मित्रांनो सरदार वल्लभभाई पटेल यांचा, लक्षात ठेवा मित्रांनो. पुढील प्रश्न आहे भारताचा टायगर मॅन कोणास म्हणतात? उत्तर आहे मित्रांनो कैलास सांखला यांना म्हटले जाते मित्रांनो भारताचा टायगर मॅन. पुढील प्रश्न आहे जागतिक योग दिन कधी साजरा केला जातो? तर 21 जून या दिवशी जागतिक योग दिन साजरा केला जातो मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे संसदेचे पहिले संयुक्त अधिवेशन कोणत्या विषयावर झाले होते? उत्तर आहे मित्रांनो हुंडा प्रतिबंधक कायदा
यावरती झाले होते मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण? उत्तर आहे मित्रांनो कर्णम मल्लेश्वरी. लक्षात ठेवा, कर्णम मल्लेश्वरी. पुढील प्रश्न आहे, भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण मौसिनराम कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे मित्रांनो मेघालय या राज्यामध्ये आहे. मौसिनराम हे भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे मित्रांनो. आणि आपल्या महाराष्ट्रातील आंबोली हे ठिकाण आहे जे की सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो, सर्वाधिक पावसाचे ठिकाण. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, बुलर लेक कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे? उत्तर आहे मित्रांनो जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये बुलर लेक आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, महात्मा गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत कोणते वर्तमानपत्र सुरू केले? उत्तर आहे मित्रांनो इंडियन ओपिनियन. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वाधिक सिमेंट कारखाने असलेला जिल्हा कोणता? चंद्रपूर हा जिल्हा आहे मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वाधिक सिमेंट कारखाने असलेला. पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो, बाळ गंगाधर टिळक यांना लोकमान्य ही पदवी कधी मिळाली? उत्तर आहे मित्रांनो 1897 साली, 97च्या खटल्यानंतर. ओके, लक्षात ठेवा 1897च्या खटल्यानंतर, महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. आणि लोकमान्य ही पदवी कोणी दिली हे पण मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, घटनेच्या 8व्या अनुसूचीमध्ये सध्या किती भाषा आहेत? तर 22 भाषा आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, जगातील सर्वात लांब पर्वतरांग कोणती? तर उत्तर आहे मित्रांनो अँडीज पर्वतरांग, जी जगातील सर्वात लांब पर्वतरांग आहे. पुढील प्रश्न आहे, नाटो या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? तर उत्तर आहे मित्रांनो ब्रुसेल्स या ठिकाणी आहे मित्रांनो नाटोचे मुख्यालय. लक्षात ठेवा ब्रुसेल्स. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, भारतीय पोलीस सेवेचे IPSचे जनक कोण आहेत? उत्तर आहे मित्रांनो सरदार वल्लभभाई पटेल. यामुळेच जनक असल्यामुळेच यांचे जे IPSचे जे प्रशिक्षण केंद्र आहे हैदराबाद या ठिकाणी, तर त्याला सरदार वल्लभभाई पटेल यांचे नाव दिलेले मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिले जलविद्युत केंद्र शिवसमुद्र कोणत्या नदीवर आहे? उत्तर आहे मित्रांनो कावेरी या नदीवर आहे. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, संसदेच्या प्रत्येक अधिवेशनाची सुरुवात कशाने होते? उत्तर आहे मित्रांनो जनगणमन म्हणजेच राष्ट्रगीताने होते मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, भारताचे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत? उत्तर आहे मित्रांनो चालू घडामोडीनुसार बदलू शकते. तुम्ही हा व्हिडिओ कधी बघताय यावरती डिपेंड करतं, कधी कधी तो बदलू शकतो म्हणून मी दिलेला नाही. तर सध्याचे सरन्यायाधीश आहेत मित्रांनो न्यायमूर्ती सूर्यकांत. लक्षात ठेवा न्यायमूर्ती सूर्यकांत. ओके, सूर्यकांत हे आहेत. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? उत्तर आहे मित्रांनो स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली आहे मित्रांनो. आधुनिक भारताच्या मीराबाई कोणास म्हणतात? उत्तर आहे मित्रांनो कवयित्री बहिणाबाई चौधरी यांना आधुनिक भारताच्या मीराबाई म्हटले जाते मित्रांनो. पुढील प्रश्न आहे आणि हा शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? उत्तर आहे मित्रांनो शेकरू म्हणजे मोठी खार. हा प्राणी महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. आणि शेकरू हा जो आहे तो आपल्या भीमाशंकर या ठिकाणी बघायला मिळतो मित्रांनो, पुणे या जिल्ह्यामध्ये. तर मित्रांनो हे 100 प्रश्न होते, अति महत्त्वाचे प्रश्न होते मित्रांनो. तुमची नक्कीच यामधून रिव्हिजन चांगली झाली असेल मित्रांनो. यामधील जे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला वाटतात तुमच्या दृष्टिकोनातून ते प्रश्न नोट डाऊन करत चला मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला ते परत लवकर रीड करता येतील फास्टमध्ये. वन लायनरमध्ये मित्रांनो तुमचा वेळ वाया न जावा म्हणून मी हे वन लायनरमध्ये घेत असतो मित्रांनो, जेणेकरून तुम्ही बाकी काही गोष्टी काम करत असताना किंवा तुम्ही जेवण करताना देखील हा व्हिडिओ बघितला तरी तुमच्या कानावर पडून जातं मित्रांनो. जेणेकरून तुम्हाला हे अचानक तुम्ही जेव्हा पेपरला जाता आणि पेपरला गेल्यानंतर जेव्हा तुमच्यासमोर प्रश्न येतो तेव्हा तुम्ही कन्फ्यूज होत नाही मित्रांनो, जेणेकरून तुमचे जेव्हा पूर्ण रिव्हिजन झालेली असते मित्रांनो आणि सतत आपण काहीतरी ऐकतो तेव्हा आपल्या ते डोक्यामध्ये एकदम फिट होऊन जातं मित्रांनो. त्यामुळे आपण रिव्हिजन करणं खूप महत्त्वाचं असतं मित्रांनो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना देखील शेअर करा मित्रांनो, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल. आणि
जर तुम्हाला व्हिडिओ माझे आवडत असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब देखील करू शकता मित्रांनो, आणि बेल आयकॉन देखील क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल माझ्या नवीन व्हिडिओची. मित्रांनो इथेच थांबूयात, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.